नमस्कार, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे आमच्या येथील गडचिरोलीचा राजा हा गणपती पाहायला. तिथं खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी सादर करतात. तर यावर्षी त्यांनी केलेलं आहे आपल्या शिर्डीच्या साईबाबाचं डेकोरेशन. तर आपण जाऊन पाहूया की तिथे आतमध्ये त्यांनी कशा प्रकारचं डेकोरेशन केले, काय काय आपल्याला पाहायला भेटेल, कसे देखावे केलेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग जाऊया. आणि हे पहा, पोचलेली आहे मी आपल्या गणपतीच्या ठिकाणी. हे बाहेर असं लावलेलं होतं पूर्ण पोस्टर, लोकमान्य गणेश मंडळ गडचिरोली शिर्डीचे. पण आता एंटर केलेलं आहे आतमध्ये आणि एंट्रन्सलाच इथं असं हे साईबाबाची पूर्ण माहिती असं इथं लावलेलं आहे पोस्टर. हे पहा, स्टार्टिंगला हे पोस्टर लावलेलं आहे साईबाबांच्या जन्मापासून ते सर्व माहिती लावलेली आहे. हे बघा, आता मी जात आहे इकडे समोर आणि इथे हे लावलेलं आहे पोस्टर असं साईबाबांच्या भिक्षांचे रहस्य. हे पहा, ते भिक्षा मागताना आणि ती एक महिला भिक्षा देताना हे सर्व इथं दाखवलेलं आहे. आणि असं फुलं वगैरे कुंड्या ठेवल्यात. आणि अजून आता आपण समोर जाऊया. हे पहा, हे इथं दाखवलेलं आहे साईबाबाच्या कडुलिंबाच्या झाडाचे रहस्य. त्यांनी त्या कडुलिंबाच्या झाडाच्या रहस्य खाली बसलेले आहेत, हे त्यांनी इथं दाखवलेलं आहे. पोस्टर लावलेलं आहे, खूप छान. आणि हे बघा, आता आतमध्ये आपण इथं जाऊया. खाली पायऱ्या आहेत, मी पडणार होते. आपण आतमध्ये जाऊया. हे पहा, कशी गुफा केलेली आहे, असं गुफेसारखंच वाटत आहे ना, किती छान निळं निळं दिसत आहे. सावकाश जावं लागेल. पाहूया आतमध्ये काय काय आहे. वाव, हे बघा, आणखीन खूप लांबपर्यंत आहे अशी गुफा. निळी लाईट लावलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण गुफेचा असा फील आलाय. आणि हे आपण आतमध्ये आलेलो आहोत. आणि इथं हे पहा, केलेलं आहे असं सुंदर पाण्याचं डेकोरेशन. हे पहा, किती सुंदर दिसत आहे. आणि इथे खाली छोटासा साप पण टाकलाय, माशा पण आहेत छोट्यावाल्या. आणि हे असं ठेवलेलं आहेत फोटो आतमध्ये. आणि हे पहा, पाणी वगैरे किती छान वाटत आहे ना, मस्त दिसत होतं. इकडं विठ्ठलाची इथे फोटो ठेवलेली होती. इथं दत्तदेव, स्वामी समर्थ, हे ते सर्व अशा फोटो होत्या. आणि हे पहा, किती सुंदर दिसत आहे. आणि ही आहे साईबाबाची ओरिजिनल फोटो पण यांनी इथं लावलेली आहे. हे अशा प्रकारे त्यांनी केलेलं होतं. एंट्रन्स आपली झाल्यानंतर छान वाटत होतं. हे पाण्याचे आवाज वगैरे येत होते मस्तच. आणि मग तिथून आपण समोर आलेलो आहोत आणि इथे अशी पाहायला गर्दी होतीच. मग मी पाहते तर काय, इथे बघा किती सुंदर. हे काय आहे, तर हे आहे साईबाबांनी जी खिचडी बनवली होती ना, त्या खिचडीचा देखावा त्यांनी इथे आपल्याला दाखवलेला आहे. हे बघा, आणि किती सुंदर खाली असं जाळ लागलेला पण दिसायला लागला आहे. आणि त्या बघा पातेल्यातून कसं दुरा म्हणजे असं शिजत आहे, असं वाफा पण यायला लागल्यात. किती सुंदर दिसायला लागलं होतं ना, एकदम मस्त वाटत होतं. त्याच्यासमोर आल्यानंतर इथे हे होतं साईबाबाच्या पाण्याच्या दिव्याचे रहस्य. हे असं त्यांनी दिवे पण लावलेले होते आणि ते पोस्टर, तिथं माहिती, हे सर्व लावलेलं होतं. मग आपण समोर आलो. मग समोर आल्यानंतर इथे होते साईबाबांच्या भक्त जे होते भक्तगण, त्यांच्यासोबत त्यांचा कशा प्रकारे जिव्हाळा होता, हे सर्व त्यांनी या पोस्टरमधून आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. हे पण छान होतं, खूप छान. आणि हे पहा, पूर्ण पोस्टर असं होतं. आणि आपण समोर आलो इकडे. हे पहा, हे आहे साईबाबांच्या धुनीचे रहस्य, म्हणजे जे धूप वगैरे साईबाबाची होती ना, त्याचं रहस्य त्यांनी इथं दाखवलेलं आहे. इथं पण हे बघा, ओरिजिनल कसा जाळ लागल्यासारखं रेड दिसत आहे. असे लाकडं वगैरे ठेवलेले आहेत, किती सुंदर दिसायला लागले. हे पण मस्त वाटत होतं पाहायला, काहीतरी वेगळं. आणि हे पोस्टर पण लावलेलं होतं, असा फोटो वगैरे खूप छान होतं. मग याच्यानंतर साईडलाच असं हे बघा, साईबाबा असं बसल्यासारखंच इथं दिसत आहे. आणि त्यांची जी घर होतं ना साईबाबाचं, द्वारिकामाई, ते त्यांनी इथंही दाखवायचा आपल्याला प्रयत्न केला. किती सुंदर दिसायला लागले ना, ओरिजिनल साईबाबा बसल्यासारखं वाटत आहे. आणि हे अशा प्रकारची त्यांनी इथं बनवलेली आहे साईबाबाची द्वारकामाई. हे पहा, सर्व दिवे वगैरे लावलेत. वरून मस्त असं
गवत टाकून केलेलं आहे. मध्ये पोते पण ठेवलेले आहेत. हे बघा, छान दाखवले. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी असं कवर करायचा प्रयत्न केला आहे. छान आहे. इथं जातं पण आणून ठेवलेलं आहे. मस्त वाटत होतं पाहायला. आणि ही पहा, द्वारकामाई असं नाव पण लिहिलेलं आहे. छान वाटत होतं. तुम्हाला कसं वाटत आहे सांगा मला. हे पहा, आणि इथंच हे साईबाबांच्या द्वारकामाईचे रहस्य म्हणून हे माहिती सर्व इथे लावलेली होतं पोस्टर. आणि मग इथून समोर आल्यानंतर आता इथं एक आहे की आपल्या साईबाबांचं त्यांनी मंदिर बनवलं आहे. हे बघा, किती सुंदर बनवलं आहे ना. एकदम छान असं ओरिजिनलसारखंच बनवल्याने वाटत होतं. एकदम मस्त दिसत आहे मंदिर. हे पण छान बनवलं आहे. पहा, मूर्ती वगैरे, मूर्ती अशी व्हाईट कलरची होती ना, त्याच्यामुळे तेवढं क्लिअर येत नव्हतं. असं त्याच्यावरती फोकस पडत होता त्याच्यामुळं. आणि मला मागच्या 2 वर्षी या लोकमान्य गणेश मंडळांनी खूप सुंदर बनवलेलं होतं डेकोरेशन. मागच्या 2 वर्षीच्या मानाने ह्या वर्षीचं मला थोडंसं कमी आवडलं डेकोरेशन. पण ते छान वाटलं. आपलं ते खिचडी बनवतानाचं ते वगैरे थोडंफार होतं का, ते जे म्हणजे रिअलिस्टिक दाखवायचा प्रयत्न केला होता ते मला खूप आवडलं. आणि मग इथून आपण जात होतो असं आतमध्ये, आपला जिथे की आपला गडचिरोलीचा राजा हा गणपती आपल्याला पाहायला भेटणार होता. मी तर खूप एक्सायटेड होते की कसा आहे पाहण्यासाठी. आणि हे पहा, आतमध्ये असं होतं पूर्ण. आणि इथे गेम वगैरे चालू होते लहान मुलांचे. हे पहा, गेम्स चालू होते त्यांचे वेगवेगळे. आणि मी जात होते आपला बाप्पा पाहण्यासाठी. गर्दी तेवढी जास्त नव्हती म्हणून छान वाटत होतं. एकदम वातावरण पण मस्त वाटत होतं गेम वगैरे पाहायला पण. हे बघा, हे आलेली आहे मी आमच्या गडचिरोलीच्या राजाच्या जवळ. आणि पहा कशी आहे मूर्ती, किती सुंदर दिसत आहे है ना. हे पहा, लिहिलेलं पण आहे गडचिरोलीचा राजा. पूर्ण साईडनं असं मोरपंख वगैरे लावून खूपच सुंदर वाटत होता हा गणपती बाप्पा. आणि मूषकराज पण खूप छान होते. मस्त वाटला गणपती बाप्पाला पाहून. एकदम भारी दिसत होते व्हाईट धोतीमध्ये. आणि हे वरती सूर्यदेव बनवलेत वाटतं, आय थिंक. पण खूपच सुंदर दिसत होतं. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आमच्या गडचिरोलीचा राजा एकदम मस्त दिसत आहेत ना. हातामध्ये गदा वगैरे आहे. आणि हे पहा, पूर्ण असा माहोल होता तिथं गेमिंगचा वगैरे, वरी झुंबर लाईटिंग वगैरे अशी होती. आणि प्रसाद दिलेला होता मला बुंदी. आणि मी इथं बसून असं खात होते मस्त प्रसाद. आणि ते गेम पाहत होते की मुलं कसे खेळतात काय. आणि तुम्हाला कसा वाटला आमच्या गडचिरोलीचा राजा ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली संगमला असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला व्लॉग, आवडला का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.